नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे अर्जुनला लागलेलं असतं, त्याचा इलाज करण्यासाठी त्याला दवाखान्यात घेऊन आलेले असतात. डॉक्टर त्याची इलाज करत असतात, पाठीला आणि हाताला ड्रेसिंग करत असतात. त्याला खूप त्रास होत असतो, पण तो कुणाला दाखवायचा नसतो. इथे सायली खूप आनंदात असते की नागराज पकडला गेला आहे, खूप मोठं यश मिळालं. देवाचे आभार मानायला तिने देवाला नैवेद्य बनवलं आहे, गोडाधोडाचं बनवलं आहे स्वयंपाक. तर ती फोन करून रविराज काकाला विचारत असते, तुम्ही घरी कधी येत आहे? मी गोडाधोडाचं केलं आहे आनंद व्यक्त करण्यासाठी. पण रविराज सांगू लागतो की सायली बेटा, एक ना प्रॉब्लेम झाला आहे, अर्जुनला थोडंसं हाताला खरचटलं आहे, तर त्याला मी डॉक्टरकडे घेऊन आलो आहे. मग हे ऐकल्यानंतर इतका मोठा धक्का सायलीला बसतोय. तिला असं वाटतं खूप मोठी घटना घडली आहे आणि यांनी माझ्यापासून सगळ्यांनी लपवली. तर तिला वाईट वाटत असतं. तिच्या हातातला फोन खाली पडलेला पटकन मग कल्पना उचलते आणि विचारू लागते की काय घडलं आहे एवढं. सायली पण खूप घाबरली आहे. तर रविराज सांगू लागतो, एवढं मोठं काय घडलेलं नाही, फक्त अर्जुनला थोडंसं लागलं आहे, खरचटलं आहे, त्याला मी दवाखान्यात घेऊन आलो आहे, बाकी सगळं व्यवस्थित आहे, इथे मी आहे, तुम्ही काळजी करू नका असंही सांगतो. पण घरातले सगळेजण घाबरतात. सगळेजण हॉस्पिटलमध्ये लगबग करत निघतात. तर रविराज सांगू लागतो, अर्जुनजवळ मी थांबलो आहे, इथे जास्त काही लागलेलं नाही, माझ्यावर सगळ्यांचा विश्वास आहे ना, नका काही गडबड करू असं म्हणत मग सगळेजण थांबायला घरी तयार होतात. पण सायली काही थांबायला तयार नसते. अश्विन म्हणतो की मी वहिनीला घेऊन जातो, तिथे जाऊन पाहून येतो, बाकी काळजी वगैरे कोणी काही करू नका, काय वाटलं तर आम्ही फोन करून घरी कळवतो. मग सगळेजण दवाखान्यात जायला निघालेले असतात. नागराजने सुमनला आता खूपच मारझोड करायला सुरुवात केलेली असते, कारण महिपतला सुमनने मदत केली, त्याच्यामुळे महिपत इथून निसटायला यशस्वी झाला. ही गोष्ट नागराजला कळली. नागराज म्हणतो, 100% तूच मदत केली. ती नाही नाही म्हणत असते, पण तो म्हणतो, बिंडोक, तुला अक्कल नाही, तुला कळत कसं नाही, तू किती मोठा शेणखाऊपणा केला आहे, तुझ्यामुळे आता महिपत सुटल्यानंतर तू सगळ्यात पहिले माझा जीव घ्यायला मला मारून टाकायला येणार, आणि मला मारून टाकल्यानंतर तू काय होणार, विधवा. एवढंही तर समजत नाही का? आता काय करावं त्याला सुचेना, तो घाबरलेला असतो. आता सुमनची जागा बदलायला हवी. जर महिपतने पोलिसांना या ठिकाणाचा पत्ता दिला, सगळं सांगितलं, तर मग सुमन कुठे आहे हे सगळ्यांना कळेल. मग तो म्हणतो, चल तुला मी आता फिरायला नेतो दुसरीकडे. तर ती म्हणते, ते सोडा, मला मला नाही यायचं कुठेच. पण तो म्हणतो, नाही, तू आयुष्यभर कधी फिरली नाही माझ्यासोबत, आता मी तुला खूप फिरवणार आहे. तिला पुन्हा एकदा तो हात आणि पाय सोडून घेतो आणि तिला सोबत घेऊन गाडीतनं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला घेऊन जातो. इकडे सगळेजण दवाखान्यात असतात आणि तितक्यात सायली अश्विन दवाखान्यात येतात. अर्जुनला एवढं लागलेलं पाहून सायली इमोशनल होऊन त्याच्याशी घट्ट मिठी मारून बोलायला जाते, तर त्याला धक्का लागल्यामुळे दुखायला होतं. सायली म्हणते, इतकं लागलं आहे आणि तुम्ही मला म्हणताय काहीच लागलं नाही, काहीच लागलं नाही, असं का वागतात तुम्ही ना खूप दुष्ट आहात, असं सायली बडबड बडबड करू लागते. कुणाला काही शब्दही बोलू देत नाही. अर्जुनला म्हणत असते, तू मला का सांगितलं नाही, का सांगितलं नाही? सायली, अगं थोडी शांत हो, तू जर बोलायचं बंद केलं तर मी बोलेल ना, असं म्हणत अर्जुन तिला समजावू लागतो, हे बघ, मला काहीही झालेलं नाही आणि अजिबात घाबरू नको. मग ती म्हणते, ठीक आहे, आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुमच्याजवळच थांबणार आहे, असं म्हणत त्याला ती पुन्हा एकदा घट्टमिठी मारते. सगळेजण मग काय काय घडलं ह्या विषयावर चर्चा करू लागतात. आता महिपत पकडला गेला आहे. रविराज काका म्हणत असतात की हे खूप मोठं यश आहे. आता त्या व्यक्तीचं नाव कळेल ज्यांनी माझी 20 वर्षापूर्वीची जे कुटुंब होतं त्याला उद्ध्वस्त केलं. माझी बायको, माझी मुलगी, सगळे काय आम्ही वेगवेगळे होऊन गेलो त्याच्यामुळे. त्या घटनेचे सूत्रधार कोण हे आता महिपत स्वतः कबूल करेल, तेव्हा कळेल, आणि जो कोणी गुन्हेगार असेल ना त्याला खूप मोठी शिक्षा व्हावी अशी मी प्रयत्न करणार, असं रविराज बोलू लागतो. रविराज इमोशनल झालेला असतो. सगळेजण मग ऐकत असतात. रविराज बोलत असतो, फक्त आता वेळ आली आहे ती महिपतची तोंड उघडण्याची. ज्या क्षणाला महिपत तोंड उघडेल त्याच क्षणाला आपल्याला सगळं सत्य कळेल. फक्त महिपत कधी बोलतोय ह्या गोष्टीची आता आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे. आणि एवढं मोठं प्रयत्न करून जे काही दुखापत होऊन यश मिळाले, त्याला यश मिळो जेव्हा तो तोंड उघडेल तेव्हाच. महिपतला आता पोलिसांनी चांगलीच थर्ड डिग्री द्यायला सुरुवात केलेली असते. त्याला गोड बोलून पाहिलं, प्रेमाने बोलून पाहिलं, पण तो काही केलं सांगायला तयार नाही की कशामुळे, कोणी सुपारी दिल्यामुळे रविराजला त्यांनी मारण्याची प्रयत्न केला आहे. इथे अश्विन घरी पोचतो.
प्रिया वाटच पाहत असते. त्याला विचारू लागते की काय काय घडलं सांग ना, अर्जुन कसा आहे. तर अर्जुन बरा आहे हे कळल्यावरती पुढं विचारू लागते मग महिपतला पकडले मग काय झालं. तर तो म्हणतो मला काहीच माहीत नाही, आपण नंतर बोलू, चल मग आवरून घेतो असं म्हणत तो तिथून निघून जातो. प्रियाला माहितीच मिळत नाही काय झाले. इकडे अस्मिताला आजी आणि कल्पना म्हणते की जेवण करून घे. तर ती म्हणते तुम्ही जेवले तरच मी जेवल. तिचा पण हट्ट वेगळाच की अर्जुन कसा आहे, त्याचं तब्येत कशी काढल्याशिवाय मी जेवणार नाही. तितक्यात मग कल्पना सायलीला फोन लावते आणि अर्जुन कसा आहे विचारू लागते. तर हे बरोबर ठणठणीत आहे, काही झालेलं नाही, जास्त टेन्शन घेऊ नका अशी सगळी माहिती इथे सायली सगळ्यांना सांगू लागते. आणि सगळ्यांना जेवण वगैरे वेळेत करून घ्या आणि अश्विन भाऊजी किंवा चेतन भाऊजी आले की त्यांच्याकडे डबाही पाठवा असे सायलीने सांगितलेलं असतं. तितक्यात चैतन्य घरी पोचतो डबा घेण्यासाठी आणि घरी आल्यानंतर काही घाबरायची गोष्टच नाही. अर्जुन एकदम ठणठणीत आहे अशी बातमी जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा सगळेजण निश्चिंत होतात. अस्मिता तर म्हणते आता मला कळले ना माझ्या भावाची तब्येत बरी आहे तर मी पोटभर 2 घास जास्त खाऊ शकते असं म्हणत मग तिथे तिथे त्यांच्या गप्पा चालू असतात. काय काय घडलं विचारू लागतात सगळेजण. आणि प्रिया त्यांच्या गप्पा ऐकत बाहेर खिडकीला कान देऊन उभीच असते. तर चैतन्याला ना पोलिसांचा फोन येतो. चैतन्य म्हणू लागतो की काही माहिती मिळाली का महिपतकडनं. महिपत बोलला की नाही. तर महिपतने अजूनपर्यंत तोंड उघडलेलं नाही. पोलिसांचं म्हणणं आहे की तो ज्या क्षणाला तोंड उघडेल काहीही माहिती देईन ना तर मी तुम्हाला फोन करून सांगेल. चैतन्य म्हणतो तुम्ही मला लगेच सांगा म्हणजे पुढे काय करायचं आम्हाला सुचेल तरी. आणि अर्जुनची काळजी करू नका, तो बरा आहे असंही ते सांगू लागतात. अर्जुन पाणी पिण्यासाठी उठू लागतो तर त्याच्या हाताला दुखू लागतं. तो जोरात विवळू लागतो. तर सायली त्याला रागवते की मी इथे असताना तुम्ही स्वतःच्या हाताने पाणी का घेत होतं, तुम्हाला माहिती आहे ना हाताची हालचाल करायची नाही आहे जास्त, मी देते तुम्हाला पाणी असं म्हणत ती पाणी देऊ लागते त्याला. आणि तो म्हणतो किती रागवतेस गं, मग माझ्याशी बोलत का नव्हती. तर ती म्हणते तुम्ही सचिन भाऊजींचं एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं म्हणून मी तुमच्यावर रुसले होते. तुम्हाला माहिती आहे ना काहीच लपवायचं नाही माझ्यापासून, तरी तुम्ही माझ्यापासून घरच्यांपासून एवढं महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली, त्याच्यामुळे मी तुमच्यावर रागवली होती म्हणून तुमच्याशी बोलत नव्हते. तर तो म्हणतो खरंच देवाने बायको नावाची गोष्ट दिलीच का, किती बोलतेस गं तू, असं वाटतं कानात हेडफोन घालून बसव मी तुझा आवाजच ऐकायला येणार नाही. मग सायली हसू लागते. इथे मध्यरात्री ही झाली तरी प्रियाला झोप काही येईना. तिला फार टेन्शन आलं आहे. महिपत पकडला गेला, तो आता कोणाकोणाची नावं घेतोय, कोणाकोणाला जेलमध्ये पाठवतोय. आणि जर त्यांनी माझं सगळं सत्य घरच्यांना सांगितलं तर मी इतकी तन्वी बनून इथे इतकी मजा करते तर ही सगळी माझ्या हातून जाईल, मलाही पोलीस घेऊन जातील. ती न घाबरून नागराजला फोन करते काय अपडेट विचारण्यासाठी. तर तो म्हणतो की आपल्या हातात जोपर्यंत साक्षी नावाच्या चाव्या आहे तोपर्यंत महिपत काही तोंड उघडणार नाही. आणि महिपतनी तोंड जर उघडलं तर आपण साक्षीचा जीव घेऊ एवढंही त्याला माहिती आहे. तर प्रिया म्हणते एवढ्यावरतीच अवलंबून राहू नका, काहीतरी पर्याय काढा, आपला जीव वाचवायचा आहे आपल्याला, नाहीतर आपण एवढं मोठं ऐश्वर्य भोगतोय हे सगळं काही हातातनं निघून जाईल. तर नागराज म्हणतो प्लीज मला घाबरू नको, मी आधीच एवढं घाबरलेलो आहे, तू आता फोन ठेव, मला घडी घडी फोन करू नको. तर सायली इथे अर्जुनची काळजी घेत असते, त्याला जेव खाऊ घालते स्वतःच्या हाताने. गप्पा गोष्टी मारता मारता मग जेवण होतं, त्याच्या गोळ्या त्याला दिल्या जातात. त्याला आराम करण्यासाठी सायली त्याला पाणी आणि गोळ्या देते. ते खाल्ल्यानंतर तो झोपायचा प्रयत्न करतो पण दुखत खूप असतं त्याला, त्याच्यामुळे त्याला गाढ झोपही लागेनाशी होते. मग तो ना सायलीला म्हणतो तू ना माझ्याजवळ थांबतेस का, इथे माझ्या डोक्याला मस्त मसाज कर मग मी झोपतो. तर सायली हसू लागते काहीही. तर तो म्हणतो अशी काय करते. तर तिथे सायली त्याला डोक्याला मॉलिश करून देत बसलेली असते. आणि तो मग गप्पा मारत असतो की आज आपल्याला खूप मोठं यश मिळाले, हे सगळं तुझ्यामुळेच झाले. सायली म्हणते मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहील, मी कधी कुठे सोडून तुम्हाला जाणार नाही. आणि आपली दोघांची जी एकमेकांना साथ ती आपली आयुष्यभर अशीच राहणार. आणि असा निश्चिंत होऊन मग अर्जुन झोपी जातो. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार महिपतजवळ माहिती काढण्यासाठी अर्जुन गेलेला असतो. प्लीज कोणाचं तरी नाव तरी सांग, तू कोण होता तो व्यक्ती, त्याच्यानंतरच आपल्या पुढच्या गोष्टी सॉल्व्ह करता येईल. मी तुला कमीत कमी शिक्षा होईल याची खात्री देतो, हवं तर नाव सांग त्या व्यक्तीचं ज्याने तुला सुपारी दिली. तितकं तिथे नागराज येतो आणि महिपत म्हणतो की तुला नाव ऐकायचं आहे ना, थांब मी तुला नाव सांगतो. चला तर मग पुढे का होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.